इचलकरंजी महापालिकेच्या सभेत दिलेले विषय जाणीवपूर्वक अजेंड्यावर घेतले जात नसल्याचा आरोप करत नगरसेवक संजय तेलनाडे यांनी सभात्याग केला। बायोमायनिंग संदर्भातील विषय सलग चौथ्यांदा दुर्लक्षित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। यावेळी बोलताना तेलनाडे म्हणाले, महापौर साहेबांना एखादा विषय अजेंड्यावर घ्यायचा असेल तर नगरसेवकांनी पत्रव्यवहार करावा असे त्यांनी सभागृहात सांगितले। त्यानुसार मी बायोमायनिंग संदर्भातील विषयासाठी पत्र दिले होते, मात्र आजची चौथी बैठक असूनही माझा विषय अजेंड्यावर घेतलेला नाही। आजच्या सभेतही माझा कोणताही विषय समाविष्ट करण्यात आलेला नाही। पुढेही हा विषय अजेंड्यावर घेतला जाणार नाही, अशा पद्धतीचे वक्तव्य सभागृहात करण्यात आले। ही लोकशाही पद्धतीला धरून नसलेली बाब आहे, असा आरोप त्यांनी केला। महापौरांचे वर्तन चुकीचे असून विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचे विषय मुद्दामहून डावलले जात असल्याचा आरोप करत त्यांनी निषेध म्हणून सभात्याग केला। त्यांच्या या भूमिकेमुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। 20/5/2026 रोजी आज जी 85ची सभा इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये जी आयोजित केलेली होती, त्या सभेमध्ये मी महापौर साहेबांना ज्यावेळेला प्रश्न विचारला की एखादा विषय जर अजेंड्यावर जर घ्यायचा असेल तर त्याला नगरसेवकांनी काय करावं, त्यावेळेला त्यांनी तात्काळ उत्तर दिले की आम्हाला त्यांनी पत्रव्यवहार नगरसेवकांनी करायचं, त्यानंतर अजेंड्यावर घेतला जाईल। तर आता मी अजेंड्यावर पत्र देऊन त्यावेळेला मला वाटतं आज चौथी मीटिंग आहे आत्ताची ही, की बायोमायनिंग टूलचा जो विषय घेण्यासंदर्भात आणि चर्चा सभागृहासमोर करण्यासाठी जे पत्र दिलेलं आहे, त्या पत्राचं कोणत्याही पद्धतीनं त्यांनी विचार न करता जे भारतानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे ते संविधान त्यांनी कोणत्याही पद्धतीचं न पालन करता आणि हुकुमशाहीची वाटचाल करून त्यांनी माझा कोणताही विषय त्यांनी अजेंड्यावर घेतलेला नाही व इथून पुढच्या काळात देखील घेत नाही, अशा पद्धतीचं त्यांनी ज्यावेळेला सभागृहामध्ये सांगितलं आहे 100% चुकीच्या पद्धतीने त्यांनी सभागृहामध्ये काम करत आहे। आणि 100% त्यांची ही तुम्हाला जर वाटचाल म्हटलं तर ही वाटचाल त्यांची हुकुमशाहीची वाटचाल आहे। त्यामुळे मी आज त्यांच्या सभेचा मी त्याग केलेला आहे, कारण जे टेंडर जे असते जे काढलेलं आहे बायोमायनिंगचं, कमीत कमी 12,06 लाख रुपयेपर्यंत जे बायोमायनिंगचं काढलेलं आहे आणि त्याचा जर विचार केला तर ते काम मला वाटतं 3 ते 4 कोटीपर्यंत होण्यासारखं असताना त्याला 12 कोटी रुपये देऊन त्यांनी जे टेंडर कुणाच्या खिशामध्ये घालायचं काम हे त्यांनी कराव्यात। ह्याच्या पाठीमागचं काय गौड बंगाल त्यांचं काय आहे नेमकं त्यांचं जे कुठल्याही गोष्टी सभागृहासमोर आणून देत नाही व जनतेला त्यांनी कळून देत नाही। मग ह्याच्यावरनं जे लक्षात येतं आहे की जर त्यांनी जे काढलेले टेंडर जर अतिशय चांगल्या आणि योग्य पद्धतीने जर त्यांनी काढलेलं असेल तर ती सभेसमोर न आणण्याचं कारण काय, त्यामुळं आज आजची सभात्याग करून आम्ही बाहेर पडलो। यांच्या विरोधात तुम्ही कलेक्टरकडे तक्रार करणार? आता इथून पुढच्या काळामध्ये जी कायदेशीर प्रक्रिया त्यांची पुढची जी आहे ती अवलंबून आम्ही कलेक्टर ऑफिसला वगैरे असून देईल किंवा पुण्याला तिथं त्या ठिकाणी त्यांची कोर्टामध्ये धाव घेऊन त्यांच्यासाठी आम्ही पुढची वाटचाल आम्ही करतो।